सरपंच ॲडव्होकेट सुनील दादा पाटील यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या समेत आमचे बंधू अर्थात कैलास दादा पाटील यांचं आगमन झालंय। मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। मॅच स्टार्ट होतीये, मैदानावरती सामना स्टार्ट। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये जनमान दातिवली संघ आपण पाहतो यंदाच्या सीझन मध्ये दमदार खेळ राहिला, कारण पहिली स्पर्धा नागझरी ग्राउंड वरती आणि तिथे पहिलं क्रमांक पटकावत या वर्षाच्या सीझनला सुरुवात केली। जयेश आणि विनीत ही जोडी, जयेश म्हात्रे आणि विनीत पाटील ही सलामी जोडी दातिवली संघाची। तर बॉलिंग ट्रॅक वरती हा चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल प्राप्त केली। दहिसर विरुद्ध दातिवली ही लढत, दोन्ही ताकदवर संघ आहेत, दोन्ही डोंबिवली परिसरातले संघ आहेत, एकमेका वेळा अनेक वेळा डोंबिवली परिसरामध्ये खेळत असतात, परंतु आज या ग्राउंड वरती आपल्याला पाहायला मिळते अजय पाटील पहिले षटक फेकतोय, चांगली सुरुवात त्याने मैदानावरती दिली आहे। पाबर सर्कलचं हे षटक आहे, चांगला चेंडू ब्लॉकरला होता, खोदून काढला, हलक्यातनं क्लिक केलं, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावफटकामध्ये 2 धावा, स्कोरबोर्डवरती 2 धावा लागलेत। पावर सर्कलचं षटक तुम्ही पाहता 2च्या 2 काढू तिसगत घेऱ्याच्या बाहेर बाउंड्री लाईनवरती आहेत, लॉंग ऑन तैनात आणि मिड विकेटला काढू तैनात केलं गेलंय। सर्कल मध्ये तुम्ही मिड ऑफ पाहतायत, शॉट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आणि त्यानंतर फ्लाय स्लीप हे काढू पाहायला मिळतं। बॉल उंच आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, तोपर्यंत चेंडू फील्ड होईल। 2 धावा आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केल्या। रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, अगदी चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। एकूण स्कोर जर आपण पाहिलं तर धावा फलकावरती 5 धावा। सकाळचं सत्र आपण पाहिलं, पहिल्या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन केला स्वर्गीय बालराम पाटील प्रतिष्ठान सापडे टीमनं, सामना जिंकला आणि त्यानंतर दुसरा मॅच रुद्र 11 फायटर उत्तर शिव संघाने जिंकला। ही तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। प्रेक्षकांना सुवर्ण संधी बघा, ऐबा जेलसाठी 200 रुपये आणि एक वॉच अर्थ घड्याळ आहे। पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या। 2 धावेनं खरं तर टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती सलामी बॅट्समॅन तुम्ही पाहतायत विनीत पाटील स्ट्रायकेंडला काढू आहे। प्रेक्षक भरपूर संख्येने मॅचचा आनंद घेत आहेत, बरेच सारे प्रेक्षक होम साइड एमटीसीच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झालेत, त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। पुन्हा एकदा बॉल इथे खोदून काढलाय स्क्रीनच्या समोर, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत पुन्हा 2 धावा। 2 धावेनं धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जनमान दातिवली टीमने बनवल्यात बिनगडीबाद 9 धावा। बॉक्सचे स्वागत। ओटू कॉम बॉक्स। रन संख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनगडीबाद 9 धावा। रगरगत्या उन्हामध्ये सध्या सामना आपण पाहतोय, 12 वाजून 8 मिनिटं झालीत आणि अगदी कडक उन्हामध्ये कडक मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते। अगदी आपण तो रोड हायवे रोड आपण पाहिलं होतं, मैदानाच्या बाजूनं बदलापूर पनवेल हायवेला लागून असलेले हे ग्राउंड आणि त्या ग्राउंडवरती सुरू असलेली ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा, अर्थात स्वर्गीय लहुशेठ पाटील स्मृती चषकाचं शानदार पर्व, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देया चढवा। चांगला चेंडू बॉडीपासून दूर करण्याचा प्रयत्न होता, बॉल पडल्यानंतर डीप राहिला, अगदी सुंदर बॉल, खरंच कौतुक केलं पाहिजे गोलंदाज सेकंड ओव्हरसाठी
आदित्य पाटील ओव्हर नंबर सेकंड करतोय. आताचा चेंडू लाईन थोडी खराब आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा तोच चेंडू करण्याचा प्रयत्न केला परंतु हातातनं बॉल अगदी निसटल्यानंतर लेन थोडी बाजूला गेली आणि बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. एक वाईट अतिरिक्त रन्स येते. टीमची टोटल 10. सुरुवात पाहिली तर चांगली झाली. पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त 9 धावा आल्या. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित टायमिंग नव्हता. कदाचित बॅट अगोदर फिरली असावी आणि बॉल थोडा लेट बॅटवरती आला आणि त्याचा परिणाम की 1 रन त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तर याच दरम्यान आपण पाहतोय दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय गोल्डन मॅन साई भक्त हिरामन शेठ पाटील साहेबांचे इथं आगमन झाले. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. दमदार व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडके आणि नेहमी क्रिकेटला धर्म मानणारे आणि बैलगाडा शर्यतीमध्ये देखील त्यांचं खूप मोठं योगदान असतं असे व्यक्तिमत्व साई भक्त हिरामन शेठ पाटील साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. बॉल पुन्हा एकदा चांगला आहे, चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक सिंगल आली, डबलचा प्रयत्न करतात आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावचित पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. बॅट्समन विनीत पाटील बॅक टू द पहिला विकेट नंतर टीमची टोटल 12 धावा, 1 गडी बाद. दुपारचे 12 वाजलेत. 12 वाजून खर तर 11 मिनिटं झाली आहेत. 12 वाजून 12, धावत संख्या 12, 1 गडी बाद. ओव्हर नंबर सेकंड सुरू असताना ओम साई एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट सध्या यावेळी स्लिडिंग एज कॅच ड्रॉप. विकेटच्या मागे झेल ड्रॉप झाला, नाराज झाले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिलिंद. त्याला माहिती आहे का विकेटची किंमत काय. क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला जीवनदान मिळालं की तो खेळाडू आक्रमक होत असतो आणि खरं तर बॅट्समन आला होता मैदानावरती. निवृत्ती म्हात्रे विस्फोटक खेळाडू आहे आणि त्याला पहिला बॉलवरती जीवनदान. शपलून करण्याचा प्रयत्न, अगदी बैठी स्ट्रोकचा प्रयत्न केलाय. सातत्याने असे फटके आपल्याला अनेक खेळाडूंच्या बॅटमधून पाहायला मिळतात. कोणी बैठी स्ट्रोक, कोणी स्कूप करतो, कोणी रिव्हर्स करतो, कोणी स्वीप करतो. अशा अनेक फटक्यांचा वापर आता सध्या टेनिस क्रिकेट विश्वजगतामध्ये पाहायला मिळालाय. परंतु हे फटके खेळण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने 2 गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. चांगला चेंडू, डॉट बॉलची समाप्ती, ओव्हरची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 13 धावा स्कोर बढती लागल्या. बॅटिंग करत असताना जय हनुमान दातोली टीम. झाला आणि 2 षटकामध्ये रन संख्या केवळ 13. अगदी शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जनमान दातेवली ज्यांचं मी कौतुक केलं. खरं तर पहिल्या सीझनची सुरुवात नेहमी ही श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरीच्या मैदानावरती भारत मात्रे यांच्या स्पर्धेमध्ये होतं आणि यंदाच्या सीझन मध्ये दमदार खेळ दातेवली संघाने केला आणि पहिला क्रमांक पटकावला. तो संघ तोच कॉन्फिडन्स घेऊन आता प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये उतरत असतो. विशाल मडवी आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांची कंपनी खरं तर या मॅच मध्ये थोडीशी सुरुवात कमजोर आहे. परंतु 1-2 विकेट बघा या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके चॉकलेट बॉय लंडन डेअरी मिल्क त्यांच्या खिशामध्ये नेहमी असते. शाहू पाडी साहेब या
क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आहेत. पहिला चेंडू लॉप केलाय, अगदी प्रहार करत बॉलला पाठवलाय, मिड विकेट सीमारेखा बाहेर, षटकार. पाटीलवरती ते षटकार ठोकलाय. पहिल्या बॉलवरती राहुल पाटीलचं स्वागत केलं. खरं तर बाहुबली राहुल मैदानाच्या आतमध्ये आणि त्यावरती निवृत्ती मात्रेनं षटकार ठोकले. मागच्या बॉलवरती त्याला जीवनदान मिळालं आणि लगेच त्याने षटकार ठोकलाय. ही क्रिकेटमध्ये बऱ्याचदा पाहिलंय, एखाद्या मोठ्या खेळाडूला जीवनदान दिलं तर तो अतिशय खेळ करतो आणि आक्रमक खेळ सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निवृत्ती मात्रे स्ट्रायकरवरती काढू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॉल ब्लॉक होल मध्ये फेकलाय, कमबॅक झालाय. राहुलकडे अनुभव भरपूर आहे. राहुल अनेक वेळा क्रिकेट खेळला, अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत आणि क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू म्हणजे राहुल पाटील. पहिल्या बॉलवरती जरी षटकार आला तरी कॉन्फिडन्स त्याच्याकडे भरपूर आहे, तो कमबॅक करू शकतोय. पुन्हा लो फुलटॉचा चेंडू, गती परिवर्तन चेंडू फेकलाय, एक सिंगल प्राप्त झाली. डबल साठी धावतायत आणि दोन्ही बॅट्समन आता फलंदाज बाद झालाय. धावचित स्वरूपामध्ये जयेश म्हात्रे बाद झालाय. विकेट नंबर पाहिलं 2 विकेट. खरं तर या धावची गरज नव्हती, हा प्रश्न जयेशनं देखील विचारला, जयेशनं देखील सांगितलं गरज नव्हती, परंतु त्याला विकेट टाकावी लागली. रनआउट झालेत बॅट्समन जयेश म्हात्रे आणि नवीन बॅट्समन चौथ्या क्रमांकावरती विक्रम म्हात्रे आलाय. विक्रमला विक्रम करावा लागेल, कारण स्कोर जर पाहिला तर 20 या धावसंख्येवरती तिसरं षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग अटॅक चांगला आहे दातिवलीकडे, परंतु 40-45 धावा फार महत्वाचे असतील. पडल्यानंतर बॉल पहिल्यांदा त्याला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती, कमबॅक झाले. खरं तर मैदानावरती राहुल पाटीलवरती पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर त्यानं कमबॅक केलाय आणि कमबॅक कसं करावं हे दाखवून दिलंय. कॉन्फिडन्स, क्रिकेटमध्ये आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. समोर खेळतात अगदी इथे समालोचन कक्षाला मानवंदना, प्रेक्षकांनी झेल सोडलाय. 200 रुपये प्लस एक घड्याळ सोडलाय झेल. झेल पकडताना व्यवस्थित, कारण आपल्याला पकडता येत नसेल तर उगाच लालच मध्ये, झेल पकडण्याच्या लालच मध्ये बॉल कधी तोंडावरती डोळ्यावरती पडू शकतो, हाताच्या बोटांवरती पडला तर बोट तुटू शकते. ह्याची काळजी घ्या, सगळ्यात महत्वाचं. 200 पेक्षा ते महत्वाचं आहे. हो, प्रयत्न चांगला आहे. काय झालंय तिकडे, फलंदाज बाद. यस, बॅटची एज लागली आणि स्लीप मध्ये झेल टिपलाय. आउट, फलंदाज बाद झालाय. धक्का नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये लागलाय. विक्रम म्हात्रे बॅक टू द डगआउट.
लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये 15-20 धावा आल्या तर मी म्हणेन या ठिकाणी एक चांगलं टार्गेट सेटवल्याने त्याला फायटिंग टोटल म्हणता येईल. कारण दातिवली संघाचे गोलंदाजी अटॅक भरपूर सुंदर आहे, चांगला आहे. त्यामुळे त्या संघाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. या अंतिम ओव्हरमध्ये डेट ओव्हरला आता त्यांना टार्गेट करावं लागेल आणि डेट ओव्हर आकाश पाटीलचा वापर केलाय अंतिम षटकासाठी. पहिला चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय आणि ते अगदी फलंदाजाला बीट करून स्थल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती. एक षटकार निवृत्ती मात्रेने दाखवलाय जीवनदान भेटल्यानंतर, परंतु त्यानंतर 2 चेंडू त्यानं डॉट खेळलेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सॅटरडे आज शनिवार दिवस आहे, उद्या सुपर संडे सुपर धमाका. या स्पर्धेतला अंतिम दिवस स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषक 2025. बॉलला लॉब केलाय, उंची जास्त लांबी देखील तेवढीच आणि बॉलला पाठवलाय सीमारेखा बाहेर. षटकार बघा लगेच मैदानाच्या आतमध्ये येते, म्हणजेच मैदानाच्या चौफेर कुठेतरी चांगले नियोजन केलंय. बालचंद पाटील यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांची संपूर्ण सेना मैदानाच्या चौफेर आहे. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू फेकून देतोय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. आक्रमक खेळी निवृत्ती मात्रेच्या बॅटमधून तिसरा शानदार षटकार. वानर सेना मैदानाच्या चौफेर आहे, तेव्हाच बॉल लवकर येतोय. चौफेर बॉल लगेच गेला की लगेच येतोय ना, असं पाहिजे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आयोजकांना सांगेल की ह्याही प्रकारचं नियोजन पाहिजे. चांगला फटका यावेळी स्क्वेअर कटचा लाजबाब चौक आणि बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर. चौकार. की या ओव्हर मध्ये 15-20 धावा फार महत्वाचे आहेत. कारण फायटिंग टोटल हनुमान दातिवली संघाला उभारायचं असेल तर ते करणं गरजेचं होतं आणि निवृत्ती मात्रेला दिलेलं जीवनदान त्याचा परिणाम मैदानाच्या मध्ये भोगतायत. पुन्हा एकदा बॅक साइडला फिल्डर दूर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. 1 बाउन्स 4 रन. तुम्ही पाहताय टोटल मी आता सांगितलं की सन्मानजनक स्थिती टीम हनुमान दातिवली संघाची झाली. निवृत्ती मात्रेने बघा 5 चेंडूमध्ये 20 केलेत, 2 चौकार 2 षटकार. त्याच्या अगोदर त्याने एक षटकार टोकला, म्हणजे त्याची विस्फोटक खेळी शून्यावरती त्याला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर हा आक्रमक खेळ. क्लिंग बोल्ड आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती विकेट मिळाली आहे. म्हणजे पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान टीम दातिवली न केल्या त्या 46 आणि 47 धावेचं टार्गेट उभं केलंय गावदेवी दैसर टीम समोर. ते बुर्दुल ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच ऍडव्होकेट सुनील दादा पाटील उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान केला जाईल. मी स्पर्धेचे आयोजक आमचे बालचंद्र पाटील साहेबांना इन्व्हाइट करेल की आपले शुभास्य त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. खरं तर या ठिकाणी वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन पाहुण्यांचा सन्मान केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज मनामनात आणि छत्रपती शिवाजी महाराज घराघरात ही संकल्पना बालचंद्र पाटील यांच्या आणि प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान इथे केला जाते छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन. त्यानंतर इथे उपस्थित आमचे निघूचे सन्माननीय
विनायक पाटील साहेब उपस्थित झालेत. विनायक पाटील या आपला सन्मान केला जाईल. जावं येत या गावचे खरं तर त्यांचा सन्मान केला जाईल. तर विनायक पाटील यांचा सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन शाहू साहेब खरं तर बघा लंडन डेअरी मिल्क मी आता चर्चा केली त्यांच्या खिशामध्ये नेहमी चॉकलेट असतं आणि चॉकलेट मॅन म्हणून त्याला म्हटले जाते. त्यानंतर आपण या ठिकाणी आता ज्यांचं आगमन झाला एक दमदार व्यक्तिमत्व खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि नेहमीच क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान असतं असे सर्वांचे लाडके साई भक्त सातसाई हिरामन शेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गोल्डन मॅन हिरामन शेठ पाटील साहेबांनी विनंती करेल यावं आपण. सन्माननीय हिरामन शेठ पाटील साहेब दमदार व्यक्तिमत्व आहेत. सातत्याने त्यांच्या माध्यमातून समाजसेवा केली जाते. समाजसेवक म्हणून ज्यांची उल्लेख केला जातो आणि नेहमीच साहेब या ठिकाणी उपस्थित असतात प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये. सन्माननीय हिरामन शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांचा सन्मान होतोय. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक खरं तर बालचंद्र पाटील साहेब आणि त्यांचे बंधू जयवंत पाटील साहेब दोन्ही बंधू आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सन्मानित केले जाते. त्यानंतर आपण सन्मान करूया या ठिकाणी आमचे मित्र खरं तर या ठिकाणी कैलास दादा पाटील कैलास दादा या आणि कैलास दादा या आपला सन्मान केला जाईल. याच गावचे आहेत. त्यानंतर आमचे दमदार व्यक्तिमत्व क्रिकेटला धर्म मानणारे पंडित शेठ हजारी बघा उपस्थित. योगेश दादा पाटील या आपला सन्मान केला जाईल. योगेश दादा या खरं तर सापाडी संघाचे ऑनर आहेत. संपूर्ण सीझनभर त्यांनी आम्हाला सांगितलं की सापाडे संघाला आम्ही पॅक केलेलं आहे. पुरस्कर्ते योगेश दादा या. चला दातुली संघ फिल्डिंग रचना पण करून घ्या. वेळ घेऊ नका प्लीज. दातुली संघ वेळ घेऊ नका प्लीज. लगेच फिल्डिंगची रचना करून घ्या. सलामी जोडी या ठिकाणी दाखल झाली. 47 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये उभं केलंय आणि या मॅच मध्ये दमदार खेळ पाहायला मिळेल दोन टीम मध्ये. योग्य दादांचा सन्मान देखील या ठिकाणी केलं जाते. त्यानंतर आपण एक सन्मान घेणार खरं तर ज्यांच्या माध्यमातून नेहमीच प्रत्येकाला चॉकलेट पुरवले जातात. झालंय ओके थँक्यू. शब्द सुंगणाने आपलं स्वागत. तर जाऊया मैदानावरती 47चं टार्गेट आणि कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन ऐकूया पुन्हा एकदा सौरभ पाटील यांचा आवाज. या बारक्याचा सन्मान देखील आपण करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. ऍडव्होकेट सुनील शेठ पाटील यांच्याकडे या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची धनराशी. तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. समालोचन कक्षामध्ये देखील त्यांच्यासाठी त्यांना 500 रुपये दिलेत आणि MTC लाईव्ह यांना देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज. हिरामन शेठ पाटील यांच्याकडे देखील 500. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शॉट क्रिकेट गेम ऑन लेट्स प्ले. बॉल इथे तुम्ही पाहताय पडल्यानंतर खाली झाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 47 धावेचा पाठलाग करायचा उत्तरार्धामध्ये. तुम्ही पाहता गावदेवी दहिसर टीमला ₹2,500 डोनेशन. आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. जीवेश 11 तुम्ही पाहता गावदेवी दहिसरला पॅक केला. विनायक पाटीलचं मित्र षटकातील पुढचा बॉल लेफ्ट हँड तुम्ही पाहता पडल्यानंतर स्टंप वरून बॉल जरूर गेला. डॉट बॉल आला.
47 धावेचा पाठलाग उत्तरार्धामध्ये करायचा आहे. दहिसरला 11.75 ची सरासरी. आघाडीची जोडी अजय पाटील आदित्य पाटील पाटील बंधू मैदानामध्ये. या षटकातील पुढचा बॉल फटका फसला. झेलची शक्यता. शॉट ऑफला झेल पकडला. अजय पाटीलची विकेट शून्यावरती. परतीचा इशारा. नहीं बाबा संगीत इरादे रोज बनते बनकर बिगड़ जाते हैं. शिर्डी वही जात आहे जिथं साई बाबा बुलात आहे. आता शिर्डीच्या पायी नक्कीच तुम्ही देखील साई भक्त देखील दर्शनाला जातात. आणि हे संगीत डीजेच्या माध्यमातून मैदानामध्ये एंटर झाला. तिसऱ्या क्रमांकावरती राहुल पाटील. दहिसरचं नाव लौकिक याच खेळाडूने केलाय. राहुल पाटील मैदानामध्ये. विनीतला विकेट मिळतीये. विनीत मडवी यश प्राप्त करता. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. आज टीम मध्ये सुमित भोईर नाही आहे. कुठेतरी त्याची कमी देखील दहिसरला लाभली असावी. पुणे येथे तो देखील शहरी क्रिकेट खेळण्यासाठी रवाना झाला. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस. बॉल साला मिडलला बीट करून लॉंग ऑन सीमा पार. राहुल पाटीलचा पहिला तडाखा चौकार. चौकाराने अकाउंट खुलं गेलाय. व्यवस्थित बॅट वरती बॉल नाही. बॉल चला मिड विकेटचा फिल्डर वेगान आला आणि की तोपर्यंत या बॉल वरती मिळतीये सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 5 या कड्यावरती 47 लक्ष. 11.77 ची सरासरी प्रति षटकामध्ये आणि 5 धावा धावपलकावरती. सुरुवातीचे 2 डॉट त्यानंतर विकेट. आतापर्यंत इकॉनॉमिक्स खूप छान आहे विनीत मडवीचं या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आदित्य वाडीला तुम्ही पाहता. षटकातील शेवटचा बॉल उडवला. फील्डच्या वर डीप कव्हर पॉइंट. बॉडी लाईनच्या दिशेने चालला. फिल्डर धावतोय. त्याला प्रयत्न मात्र पुन्हा कष्टा केली आहे. बॉल सीमा पार. आदित्य पाटीलचा पहिला दमदार चौकार. साहेबांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती दुर्गेशजी पाटील यांना पाहता. जबरदस्त पुरस्कार आहेत. आमचे मित्र आहेत आणि त्यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट लागला हे पारदर्शक आम्हाला स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आम्ही अनाउन्समेंट करतो. तर गाडी नंबर 0505 505 रुपयाचं मात्र तुम्हाला त्यांच्या बॅनरला कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर 505 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक भालचंद्रदा पाटील यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर आणि त्यानंतर तुम्ही स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती ज्यांच्या नावाचा देखील कटआउट आमच्या समोर आहे व्यासपीठासमोर. भालचंद्रदा आणि स्वर्गीय लहूशेठ पाटील या बॅनर देखील डायरेक्ट हिट झाला तर 500 रुपयाचे कॅश प्राईज. दुर्गेशजी पाटील उद्योजक उद्योगपती नारंगावचे एक जबरदस्त पुरस्कर्ते यांच्याकडनं तुम्ही पाहता. त्यांच्या बॅनरला हिट झाला. 0.05 गाडीचा नंबर आहे. 505 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. षटक क्रमांक संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती तुम्ही पाहता 9 या कड्यावरती 47 टार्गेट होतं. 9 धावा धाव फलकावरती. आता येणारे बॉल शिल्लक असतील 18 बॉल मध्ये बनवायच्या 38 धावा. जी सरासरी 11.75 ची ती वाढली आहे 12.66 ची झाली आहे. आणि बॉलिंग ब्रेक वरती गोलंदाज सज्ज झाला मयुरेश तांडेल. रायझिंग स्टार आहे कमिंग स्टार. त्याच्यासमोर तेवढाच ताकदीचा राहुल पाटील आहे. पहिलाच बॉल अपील स्ट्रॉंग लेग V4 मोठी विकेट राहुल पाटीलची मिळाली आहे मयुरेश तांडेलला. राहुल पाटील बाद झाला. धक्का लागला तो मात्र दुसरा
कम्युनिकेशन कंट्रोल या गोष्टी आहेत. आणि पहिल्याच बॉलवरती राहुल पाटीलची विकेट, ज्यानं चौकार आला. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये मिलिंद पाटील इंटर झाला. तो चौथ्या क्रमांकावरती मिलिंद मैदानामध्ये गेला. षटकातील पुढचा बॉल, फटका फसला, टॉप एज, जेलची शक्यता, पकडलाय जेल, संपला. मिलिंद पाटीलचा खेळ तू चल मी आया, धक्के पे धक्का. आणखीन एक विकेट. दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला भेटेल का या स्पर्धेतील? पहिली विकेट हॅट्रिक तुम्ही पाहिली. काफी सिद्धी पाले टीमच्या सागरनं काय काल बॉलिंग केली, बॅटिंग देखील लागोपाठचे 5 मॅन ऑफ द मॅच त्याला आपण दिलेत. आणि त्यानं 15 विकेट देखील या स्पर्धेमध्ये घेतला. आणि अनुज पाटील आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. सोमनाथाला बॅटला कट केला, बॉल चालला आलोनी कार्पेट बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात. त्या दोन स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 11 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती राहुलची विकेट, दुसऱ्या बॉलवरती मिलिंदची विकेट. मयुरेश तांडेल षटकातील पुढचा बॉल उडवलाय, फटका बसला, जेलची शक्यता, लॉंग ऑनला पकडला. इथे मात्र जेल आणि संपलाय सोमनाथ भोईरचा खेळ. विकेट सोबत तन्मय भोईर मैदानामध्ये आला. 11 वरती लागणारा हा चौथा धक्का. अजय 0 वरती बाद, त्यानं निराश केलं. त्यानंतर राहुल पाटील ज्यानं 5 धावेचं योगदान, तो देखील लवकर बाद झाला. मिलिंद 0 वरती बाद आणि सोमनाथनं 2 धावेचं योगदान दिलं. 11 धावा धावपलकावरती या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि मैदानामध्ये गेला बॅटिंग करण्यासाठी तन्मय भोईर. जबरदस्त हिटर आहे आणि आता त्याच्या बॅट मधनं हिट येतील का मयुरेश त्याला देखील मात्र इथे थांबवेल या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल कट केला हलक्या हातानं. ऑलरेडी कार्पेट बॉल चाललाय. तुम्ही पाहता एक केली, दुसरीचा कॉल दिलाय. तन्मय धावतो डेंजर एंडला, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 13 या आकड्यावरती. आदित्य पाटील, तन्मय भोईर यांच्यावरती आता दारोबदार आहे. तुम्ही पाहताय जीवेश 11 गावदेवी दहिसर संघाचं. तर दुसऱ्या बाजूला खूप चांगली गोलंदाजी होतीये. गोलंदाज मयुरेश तांडेच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी. बाद त्यानं मात्र विकेट 3 या ओव्हरमध्ये. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस होता. बॉल चालला बॉन्डलाच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरला एक केली आहे पूर्ण, दुसरीचा कॉल नाकारलाय तन्मयनं. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. दुसरा 12 बॉलचा खेळ संपला. लक्ष होतं 47 आणि धावा धावपलकावरती 14 आणि येणारे बॉल शिल्लक असतील ते मात्र तुम्ही पाहता 12 बॉल आणि विजयासाठी 33 धावेची गरज.
14 बनवल्यास 12 बॉल 33 गरज. तन्मय भोईर बॅट मधनं मोठे हिट येतील का या मॅच मध्ये? हे टायटल सॉन्ग तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलं. परेशजी म्हात्रे यानं गायलेलं हे संगीत स्वर्गीय लहूशेठ पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून. 12-33 षटकातील पहिलाच बॉल. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम आला. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजीसाठी सात्विक म्हात्रे. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट आहे दोन्ही टीम साठी. तन्मय भोईरचे मोठे हिट पाहायला भेटेल का सात्विक म्हात्रे त्याला बीट करेल? आदित्य पाटीलची विकेट देखील मैदानामध्ये. षटकातील पुढचा बॉल. गती कमी केली आणि इथे तुम्ही पाहता बीट केलं तन्मयला. डॉट बॉल आला आणि आता समीकरण 11 मध्ये 33 बनवायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये न बाल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये जसा मयुरेश आला त्यांना अवघ्या धावा खर्च केल्या. 5 विकेट महत्वाच्या 3 मिळवल्या. षटकातील पुढचा बॉल. उडवला बॉल चालला बॉलच्या दिशेनं लॉंग ऑफला का फिल्डिंग झाली. अप्रतिम फिल्डिंग झाली आणि तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल न स्कोर पुढे चाललाय. धाबा धावपलकावरती 15 या आकड्यावरती. आदित्यला तुम्ही आता पाहता स्ट्राईक एनला त्याच्या बॅट मध्ये चौकार आला आणि तो आता स्ट्राईक एनला. तिसऱ्या षटकामध्ये तो स्ट्राईक एनला आला. षटकातील पुढचा बॉल आदित्यसाठी. उडवला फटका दमदार दर्जेदार यॉर्कर बॉल त्याला देखील पाठवला. लॉंग ऑफच्या डोक्यामध्ये ठोकला. मायटी हिट. बॉल द्यायचा बॉल. या षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहता 21 रन. आदित्य पाटील चांगला बॅट्समन आहे त्याच्याच वरती जबाबदारी आहे आणि आता समीकरण तुमच्या समोर 9 मध्ये बनवायच्या 26 धावा. याच क्रीडा नगरीमध्ये स्पर्धा स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान पार पडली. 43 धावेची खेळी याच क्रीडांगणामध्ये केली होती आदित्यनं. आणखी एक या क्रीडांगणाचा पूर्णपणे त्याला मात्र शानदार बोललाय. उडवलाय बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावर लागोपाठचा. हा आला तर दैसरचे पुरस्कर्ते आमचे परममित्र विनायक पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. लागोपाठचा तिसरा जर आला तर 2000 रुपयाचे पारितोषिक देखील लावण्यात आला. आदित्य पाटीलला हे मैदान माहिती आहे पूर्णपणे खेळपट्टी माहिती आहे. आदित्य सांगतो मला स्ट्राईक हवी आहे आणि मी देखील उतरलोय. येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ॲज द गोलंदाज म्हणून आला. तिथे 1 बॉल 2 तिथून मात्र त्यांना गोलंदाजी असो मग बॅटिंग असो कधीच मागे ओढून पाहिलं नाही. येईल का तिसरा? गती कमी केली. ऑल दी गार्बेज बॉल चला बॉलच्या दिशेने 1 केली. पुन्हा दुसरीचा कॉल नसणार आहे. एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 28 या आकड्यावरती 28 धावा. तन्मय भोईर देखील मोठे फटके मारू शकतो ते देखील क्षमता आहे. पण इथे गोलंदाजाला काल मंत्र देण्यात येत आहे कारण की त्याच्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं 2 षटकाले आतापर्यंत त्याने 14 धावा खर्च केल्यात आणि समीकरण तुमच्या समोर आहे. 7 बॉल 19 ची गरज आहे. 7-19 या बॉलवरती मोठा फटका हवा. षटकातील शेवटचा बॉल. गती कमी केली तुम्ही पाहताय आणि हा बॉल डॉट आलाय. आता समीकरण तुमच्या समोर आहे. 6 बॉल 6 मध्ये बनवायच्या धावा 19.
व्यक्तिमत्व 5 वेळा आमदार 4 वेळा खासदार आणि 12.5% हकदार आज दिबा पाटील साहेबांचं हे गुणगुणणारं तुम्ही संगीत पाहता. आज अगरी कोळी कराडी 18 फगर जातीचा स्वाभिमान अभिमान वाढवणारे तुम्ही पाहता. अर्थातच इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील झाला. नक्कीच आकल्या मात्र सर्वांसाठी देखील मोठी संजीवनी आहे, कारण की आपण आउट ऑफ कंट्री जर गेलात तर नक्कीच दिबा पाटील इंटरनॅशनल वरती तुमचं एअरपोर्ट वरती स्वागत आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि ते एअरपोर्टचं देखील आता थोड्याच दिवसामध्ये तुम्ही पाहिलं, याच्या अगोदर विमान देखील उडाला गेला, आता मात्र ते थोड्या दिवसामध्ये चालू देखील होणार आहे. आणि हे संगीत आता दिबा पाटलां साहेबांचं तुम्ही पाहता डीजेच्या माध्यमातून. समीकरण 6 मध्ये 19 पिंटू म्हात्रे साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती मनपूर्वक सरचे स्वागत. उत्तरची टीमचा कॅप्टन जीवन चौधरी उपस्थित रिपोर्टिंग करा. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पोसरीचे पिंटूजी पाटील आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. वेळ कमी घ्या, वेळ कमी घ्या, बघा लक्षात असू द्या, वेळ कमी घ्या. काल आम्ही 1 वाजेपर्यंत 4 मॅचेस कव्हर केल्या होत्या. काल 10 मॅचेस आपण केल्या, सेमीफायनल देखील कव्हर केली. 6 बॉल 19 गरज. आदित्य पाटील उडवला पहिलाच बॉल, जेलची शक्यता सोडला. कॅचेस विन द मॅचेस, दुसरी धाव पूर्ण केली जातीय. प्रयत्न खूप छान होते, शेवटला अपयश आलं. आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक असतील 5 मध्ये 17. मोठे फटके मारावेच लागतील आदित्यला. गोलंदाजीसाठी तुम्ही विशालला पाहता. या षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर खाली राहणारा बॉल, डॉट बॉल. आता समीकरण 4 बॉल 4 17. 4 चेंडू 17 धावेची गरज या मॅच मध्ये तुम्ही पाहता. आदित्यनं 2 षटकार जरूर मारल्यात. लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. तर समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक असतील 4 बॉल 16 धावेची गरज. मोठे फटके मारावे लागतील आदित्य पाटीलला या मॅच मध्ये. पुढचा बॉल आडव्या बॅटनं व्यवस्थित बॅटवर त्याला 1 केली, पण दुसरीचा कॉल दिला, मिसफील झाली आहे. दुसरी धाव होईल का? डेंजरला आदित्य धावतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि आता समीकरण तुम्ही पाहता. बॉल शिल्लक असतील 3 बॉल 14 धावेची गरज. 3-14 कठीण आहे आता गावदेवी दहिसर साठी. ते साध्य करून दाखवेल का आदित्य पाटील? ही बॉल या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. हा बॉल डॉट आला, विजयाचे दरवाजे खुले होतील टीम जर्मन दातिवलीचे. पण इथे तुम्ही पाहताय या बॉलवरती मोठा हिट येईल का? 3-14 च समीकरण या मॅच मध्ये. स्पीडअप करा, स्पीडअप करा. 3 बॉल 14. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल तुम्ही पाहता. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव 1 धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 34. आणि त्या षटक तुम्ही पाहता. बॉल शिल्लक 3 मध्ये 13. आकाश पाटीलचं जे पूर्वार्धामधलं षटक होतं, ज्या षटकामध्ये 20 धावा, त्याच कुठेतरी गावदेवी दहिसरला मागात पडून गेला. मॅचचा रिदम तोडू नका प्लीज, फास्ट केला प्लीज दातिवली संघ. 3 बॉल 13. वाईड बॉल 3 बॉल 12 ची गरज आहे. येणारे 3 चेंडू 12. आदित्य पाटील या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी आदित्यला आली आहे. मोठे फटके मारावेच लागतील. षटकातील पुढचा बॉल, लोअर फुल टॉस फटका चांगला. बॉल चाला, पहिला टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. आदित्य पाटीलचा चौकार.
करू नका बघा लगेच तिथे बॉल आणण्यासाठी त्याला माहिती आहे मॅच बॉल खूप इम्पॉर्टंट असतं. अक्षय पाटील लगेच तिथपर्यंत पोहोचले. मॅच अजून इथून संपली नाहीये. आदित्य पाटील सांगतो शेर अब जिंदा है, हे भूखा हुआ शेर है, अब ये मैच में खेलने के लिए तैयार है. बॉल शिल्लक दोन बॉल मध्ये 8. अशाच मॅचेस तुम्ही पाहिल्यात. पण व्हाईट कार्ड एंट्री भेटली आहे टीम दातिवलीला. त्याचा फायदा उचलेल का? 2 बॉल 7. हा बॉल या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. उडवला बॉल उंच गेला. मिस्टर झेलची शक्यता आणि पकडलाय झेल. संपला तिथेचा खेळ. एखादा चमत्कार पराक्रम या मॅच मध्ये वाचू शकेल. गावदेवी दहिसरला षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला अशा रीतीने सामना जिंकला. जनुमान दातिवली संघाने खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम. जीवेश 11 गावदेवी